तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि तुमच्या या तत्परतेमुळे म्हणजे खरं मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते. त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि ह्याची पूर्णपणे एक पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्या मागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे करते. सरकारमध्ये प्रशासनावरती एक मान असणं गरजेचं आहे, प्रशासनावरती वचक असणं गरजेचं आहे. कुठेतरी सरकारचा वचक कमी झाला. एकीकडे राजकीय दुखवटा सुरू आहे, राज्याचा एक मोठा नेता गेला, त्याचमध्ये ही मलिदा खाण्याची मनोवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढताना दिसते. हे खूप दुर्दैवी घटना आणि महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन हे देशामध्ये अतिशय उत्तम राहिलेलं आहे. त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड येतोय हा चिंताजनक आहे कारण का ह्याच्यात बदनामी होते महाराष्ट्राची. म्हणजे दिल्लीत आता मी आली आहे, मला अनेक प्रश्न जे महाराष्ट्राबद्दल विचारले त्यातला हा एक महत्त्वाचा प्रश्न कारण का आजकाल मीडिया एवढा अलर्ट झालाय, सगळ्या भाषांमध्ये बातम्या लगेच पोचतात चॅनल्सद्वारे, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्सद्वारे. त्यामुळे याच्यात महाराष्ट्राचीही आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाची दुर्दैवाने बदनामी होते. त्यामुळे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याचा जातीने लक्ष घालून अशा गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.